ही जी आपण जे पाहिलं ते जे कामरूप भक्तीबद्दल पाहिलं. आता कंसाचं वर्णन करताना ते भयाने आकृष्ट होऊन जी भक्ती केली जाते, जसं आपण नारद मुनीने युधिष्ठिर महाराजांना सांगितलंय की चार गोष्टी सांगितल्यात नारद मुनीने. एक आहे कामवासनेने, द्वेषामुळे, भयामुळे आणि स्नेहवश होऊन. तर इथे आता आपण ह्या सर्वांची उदाहरणं पाहूयात की कशा कंस जो आहे हा श्रीकृष्णाकडे भयामुळे आकृष्ट झाला होता. कंस नेहमी श्रीकृष्णाचे भय वाटत असे, कारण अशी एक आकाशवाणी झाली होती की तू त्याच्या बहिणीचा पुत्र श्रीकृष्ण त्याची हत्या करणारा. तर त्या भयामुळे तो भगवंतांचं नित्य स्मरण करत होता. त्यानंतर शिशुपाळ हा नेहमी श्रीकृष्णांचा द्वेष करीत असतो. आणि यदुवंशी जे आहेत हे कौटुंबिक नातेसंबंधामुळे श्रीकृष्णाला आपल्या वंशातील एक सदस्य समजत होते. या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांना श्रीकृष्णाविषयी वेगवेगळ्या प्रकारचे स्वाभाविक आकर्षण होते व त्या सर्वांनी सारखेच जीवनध्येय प्राप्त केले. आता अतिशय महत्वाची गोष्ट आहे समजणं की हे सारखेच जीवन ध्येय म्हणजे काय. आता आपण पुन्हा एकदा पाहूयात की इथे 5 ते 6 वेगवेगळी उदाहरणं दिलीत. एक आहे कामरूप भक्तीचं, ज्याच्यामध्ये गोपींचं उदाहरण दिलंय. त्यांना भगवंतांबद्दल कामवासना होती. म्हणजे भगवंतांबद्दल ते एक विशेष इंटेन्स प्रेम आहे, जे प्रेमी आणि प्रेमिकेमधलं प्रेम असतं त्या प्रकारचं अतिशय तीव्र आणि नैसर्गिक स्वच्छ प्रेम जे आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे भयापोटी जे भक्ती केली किंवा भयापोटी जे स्मरण केलं ते म्हणजे कंस. शिशुपाल किंवा बाकीचे जे राजा होते त्यांचं उदाहरण देताना त्यांचं द्वेषाबद्दल वर्णन केलं की देशभावनेने तो व्यक्ती भक्ती करतो. त्यानंतर ब्रजवासी जे होते बाकीचे, त्यांचं वर्णन करताना त्यांचा एक संबंध होता, त्यांचा एक स्नेह होता, त्याचं वर्णन करण्यात आले. त्यानंतर संबंध भक्ती आहे त्याच्याबद्दल वर्णन केले. त्यानंतर पुढे पांडवांचं उदाहरण देताना सांगितलंय की पांडवांना भगवंतांबद्दल अतिशय स्नेह होता, तर त्यामुळे स्नेहापोटी त्यांनी जी भगवंतांची भक्ती केली. आणि त्यानंतर 6वं जे आपण पुढे पाहणार आहोत त्याचं वर्णन करताना सांगितलंय की नारद मुनी किंवा आणखीन बाकीचे भक्त आहेत हे वैधी भक्तीच्या द्वारे भगवंतांची प्राप्ती करतात. गोपींचे श्रीकृष्ण असलेले आकर्षण आणि यदुवंशातील श्रीकृष्णावर केलेले स्नेह असे दोन्ही प्रकारचे संबंध म्हणजे रागात्मिका भक्तीचे उदाहरणे होय. तथापि भयभीत कंसाचे आणि द्वेषी शिशुपाळाचे आकर्षण भक्ती म्हणून स्वीकारले जात नाही, कारण त्यांची वृत्ती अनुकूल नव्हती. भक्तिमय सेवा केवळ अनुकूल मनाद्वारेच करता येते, म्हणून श्रील रूप गोस्वामींचे मते अशा प्रकारच्या आकर्षणांना भक्तिमय सेवेत गणले जात नाही. त्यानंतर पुन्हा यदुवंशींच्या स्नेहाचे विश्लेषण करताना ते असे म्हणतात की जर हा स्नेह मैत्रीच्या स्तरावर असेल तर ते स्वाभाविक प्रेम असते, पण जर हे नियमांच्या स्तरावर असेल तर त्याला स्वाभाविक म्हणता येत नाही. जो स्नेह केवळ स्वाभाविक प्रेमाच्या स्तरावरती असतो त्यालाच शुद्ध भक्तिमय सेवेत गणले जाते. आता इथे दोन गोष्टीचा विरोधाभास दिसून येतो. पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलंय की हे जे भक्त आहेत, शिशुपाळ हे कंस यांनी भगवंतांचे स्मरण केले त्यामुळे ते भक्त आहेत आणि त्यांना सध्या त्यांचं जीवन ध्येय प्राप्त झालेलं आहे. एक प्रकारचं सारखंच जीवन ध्येय जे आहे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे असं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या पॅरेग्राफमध्ये प्रोपाद म्हणतात की हे थोडीच भक्त आहेत, यांना भक्त म्हटलंच जात नाही. का? कारण भक्ती जी आहे ही अनुकूल परिस्थितीत केली जाते. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जन. पण हे प्रतिकूल परिस्थितीत केलेली जी भक्ती आहे याला भक्ती म्हणायचं का? आणि मग त्यांना तसे सारखंच जीवन ध्येय प्राप्त होतं. आणि त्याचं विश्लेषण देताना पुढे सांगण्यात आलेलं आहे गोपिका आणि कंस या दोघांनीही एकाच ध्येयाची प्राप्ती कशी केली हे समजणे थोडेसे कठीण आहे. तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण पाहिलं की त्यांनी सारख्याच प्रकारच्या जीवन ध्येयाची प्राप्ती केली. त्यानंतर सांगण्यात आलेलं आहे की गोपींचं प्रेम जे आहे हे वेगळं आहे, किंवा गोप बालकांचं मित्रांचं प्रेम किंवा यदुवंशींचं जे काही प्रेम आहे ते वेगळं आहे. त्यांचा स्नेह आहे, त्यांचं भाव आहे, त्यांचं प्रेम आहे. पण जे अनुकूल अवस्थेत न केलेले जे भक्त आहेत ते म्हणजे कंसासारखे, त्यांना भक्ती म्हणूच शकत नाही आपण. पण तरीही त्यांनी जीवन ध्येय सारखंच प्राप्त केलंय. हे कसं हे समजणं आता पुढे सांगितले. गोपी आणि कंस या दोघांनीही एकाच ध्येयाची प्राप्ती कशी केली आहे हे समजणे थोडेसे कठीण आहे. त्यामुळे हा मुद्दा आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे, कारण कंस आणि शिशुपाळ यांची वृत्ती ही गोपीच्या वृत्तीपासून पूर्णपणे निराळी होती.
या तिघांचेही ध्येय जरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हेच असले आणि सर्व भक्तांना शेवटी भगवत धामातच प्रवेश मिळणार असला तरीही या दोन प्रकारच्या जीवात्म्यांमध्ये भेद असतोच. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये असं म्हटले आहे की परमसत्य एकच आहे आणि ते ब्रह्म, परमात्मा तथा भगवान अशा त्रिविध रूपांमध्ये प्रकट होत आहे. आध्यात्मिक भेदाचे उदाहरण खालीप्रमाणे देतो की जरी ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे एकच परमसत्य असले तरी कंस आणि शिशुपाळासारखे भक्त केवळ ब्रह्मतेजाचीच प्राप्ती करू शकतात. त्यांना परमात्मा आणि भगवत साक्षात्कार होऊ शकत नाही. हा या दोघांमधील भेद आहे. तर पुन्हा एकदा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू की यांचं जीवन ध्येय सारखं प्राप्त झालं याचा अर्थ समजून सांगताना परमसत्य एकच आहे. त्या परमसत्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या परमसत्याचे वेगवेगळे स्तर आहेत, त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. पण जेव्हा परमसत्याची त्याला प्राप्ती किंवा त्याच्या जीवन ध्येय त्याला प्राप्त होतं म्हणजे तो ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतो. त्यामुळे त्यांचं दोघांचंही ध्येय सारखंच आहे असं जेव्हा वर्णन केलं जातं म्हणजे ते परमसत्याला प्राप्त झाले. पण त्याच्यापेक्षाही वेगळं म्हणजे जी विशेष भक्ती आहे ज्याला संबंध संबंध रूप रागात्मिका भक्ती म्हणू शकतो किंवा कामरूप रागात्मिका भक्ती म्हणू शकतो, ती अतिशय वेगळी आहे जी द्वेष किंवा वेगळ्या प्रकारचा भय याच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे शिशुपाल आणि गोपीज किंवा कंस आणि गोपीज यांच्यातली भक्ती ही पूर्णपणे वेगळी आहे. कारण गोपीज जे आहेत हे भगवंतांचं पूर्ण पुरुषोत्तम भगवान रूप जे आहे हे जाणतात. त्यांची भक्ती जी आहे ती या भगवान रूपाकडेच आहे आणि त्यामुळे त्यांची भक्ती जी आहे ही विशेष आहे. आणि बाकीचे हे जे राजा आहेत किंवा शिशुपाल किंवा कंस आहे यांची यांची भगवंतांना प्राप्त झाल्यामुळे कारण भगवंतांकडून त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर भगवंतांचं त्यांनी निरंतर स्मरण केलेलं आहे आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त ब्रह्मज्योतीमध्ये लीन होऊ शकतात, त्याच्यावरती ते जाऊ शकत नाही. आतापर्यंतच्या चर्चेवरती कोणाला काही प्रश्न आहे, काही कन्फ्युजन आहे? प्रभुजी ठीक. मग हरे बोला कृष्णा. बोला कम कंस मामा मग भगवंताकडे नाही गेला का? नाही, कंस कंस असू दे, शिशुपाल असू दे किंवा बाकीचे जे काही राजा किंवा बाकीचे जे काही राक्षस ज्यांनी भगवंतांवरती आक्रमण केलं हे सर्वजण जे आहेत हे ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतात. किंवा आपण मरीच पाहू शकतो किंवा मारीच असू शकतो किंवा रावण असू शकतो यांनी भगवंतांचं खूप स्मरण केलं आणि भगवंतांकडून त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांचा उद्धार झाला असं म्हणतात. तो उद्धार म्हणजे त्यांचं ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतं. कारण भगवंतांकडे जायचं म्हणजे एक अनुकूल अनुरूप परिस्थितीमध्ये केलेली जी भक्तिमय सेवा आहे त्याच्याचद्वारे भगवंतांचं जे पूर्ण पुरुषोत्तम रूप आहे त्याच्यापर्यंत भगवंतांचे भक्त जाऊ शकतात. ठीक आहे. हा प्रभूजी म्हणजे द्वेष, स्नेह, भयापोटी असे म्हणजे जे आहेत भक्त हम्म. त्यांचं ब्रह्म आणि परमात्मा इथपर्यंतच होतं ना. आणि जे त्याच्यामध्ये गोपी त्याच्यामध्ये स्नेह नाही माताजी, फक्त स्नेह द्वेष नाही. आणि भय. आता आपण 6 प्रकार पाहिले होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की काम, भय, द्वेष, संबंध, स्नेह आणि वैदिभक्ती. तर त्याच्यामध्ये जो समजलं. द्वेष आणि भय जे आहे ते हं. व्यक्ती जे आहे ते ब्रह्मज्योतीत जातात. आणि त्याच्या पलीकडे ज्यांचा स्नेह आहे, ज्यांची काम आहे किंवा ज्यांची वैदिभक्ती आहे किंवा ज्यांचे संबंध आहे हे भक्त जे आहेत हे भगवंतांच्या पूर्ण पुरुषोत्तम रूपापर्यंत जातात. आणि परमात्मा परमात्मा जे आहे हे मधली परिस्थिती आहे. परमात्मा हं. किंवा परमात्मा रूपाचीच फक्त पूजा करणारी असे बरेच लोक आहेत जे परमात्मा प्राप्ती करतात. आणि परमात्मामध्ये सुद्धा जसं भगवंतांचं वैकुंठ लोक परमात्मा स्थिती जी आहे त्याच्यामध्ये हे एक आता महत्वाची गोष्ट, चांगला प्रश्न विचारला. एक तर आहे व्यक्ती जो आहे हा, आता आपण जेव्हा म्हणतो वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली किंवा भगवंतांच्या त्याचा उद्धार झाला तर तो ब्रह्मज्योतीमध्ये जातो किंवा तो वैकुंठ लोकात जातो. आणि त्या वैकुंठ लोकाच्या वरती अरे वा. हा, तर एक आहे तो म्हणजे व्यक्ती जो आहे हा भगवंतांचे जे ब्रह्मज्योती आहे त्या ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतो.
आणि दुसरं जे आहे, ज्याच्यामध्ये ज्याला ज्याला आपण पाहतो, जो ब्रह्मनवरती मेडिटेट करतो, ब्रह्मत्वाचं स्मरण करतो, तो ब्रह्मज्योती जातो. त्याच्या व्यतिरिक्त जो परमात्मा आणि भगवान रूपावरती स्मरण करतो, तो भगवंतांच्या वैकुंठ लोकात जातो. आता असे वैकुंठ लोक आहेत जिथे, कारण परमात्माचं स्मरण करणं म्हणजे भगवंतांचं हृदयामध्ये चतुर्भुज रूपाचं दर्शन करणं, त्या चतुर्भुज रूपावरती मेडिटेट करणं. त्यामुळे असे काही वैकुंठ लोक आहेत जिथे नारायण, जे चतुर्भुज रूपातील जे नारायण आहेत, त्या वैकुंठ लोकाची त्याची प्राप्ती होते. आणि त्याच्यानंतर जो व्यक्ती भगवंतांना भगवान म्हणून समजतो, त्यांचं जे षड ऐश्वर्य पूर्ण आहे, ज्यांच्याशी त्याचे प्रेममय संबंध आहे, परमात्मा रूपामध्ये तो प्रेममय संबंध येत नाही, त्यामुळे ती भक्ती जी आहे, त्या भक्तीमध्ये तो व्यक्ती जो आहे, हा त्याच्याही वरचा स्तर जो आहे, तो म्हणजे वैकुंठ लोकात काहीतरी विशेष भगवंतांची लीला आहे, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तो जो आहे गोलोक वृंदावनात जाऊ शकतो, अयोध्येत जाऊ शकतो, मथुरेमध्ये जाऊ शकतो. ज्या प्रकारे तो भगवंतांवरती प्रेम व्यक्त करतो, तशा प्रकारे तो तिथे पोहोचतो. ठीक आहे माताजी. हा ठीक आहे प्रभूजी. फुलबाळवकर माताजी, काय प्रश्न आहे? हरे कृष्णा प्रभू, दरबार प्रणाम. हा माताजी. प्रभूजी, मला असा क्वेश्चन होता की म्हणजे जे द्वेष करतात ते म्हणजे भगवंतांपर्यंत नाही पोहोचत, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात. तर हे जे बरोबर. मायावादी, अद्वैतवादी वगैरे, म्हणजे ते द्वेष करत असतात म्हणून तशी साधना करतात की त्याचं काय कनेक्शन आहे ते प्रभूजी? अं, ब्रह्मकुमारी अद्वैतवाद, वगैरे ते म्हणतात ना ते लोक त्या ह्याच्यामध्ये बरोबर आहे. अद्वैतवाद जो आहे त्याच्यामध्ये एक तर आहे मायावाद आहे, आणि दुसरा आहे तो म्हणजे ब्रह्मवाद आहे. मायावादामध्ये तर त्यांचा काहीच उद्धार होत नाही, कारण ते भगवंतांचे अतिशय द्वेषी आहेत, भगवंतांना स्वतः भगवंत बनण्याचा प्रयत्न करतात, आणि भगवंतांचं जे स्थान आहे त्या स्थानालाच ते रिजेक्ट करतात. त्यामुळे त्यांचा काही उद्धार होत नाही, त्यामुळे मायावाद्यांबद्दल बोलायचं नाही. दुसरे आहेत ते म्हणजे ब्रह्मवादी, जे भगवंतांचा द्वेष करत नाहीत, पण त्यांना भगवंतांचा तेवढाच समज आहे की भगवंत म्हणजे परमसत्य म्हणजे ब्रह्मन. आणि त्या ब्रह्मनवरतीच, एका दिव्यावरती, एका लाईटवरती, किंवा एक काहीतरी ज्योत आहे, किंवा काहीतरी प्रकाश आहे, हा प्रकाशच त्यांचं सर्वस्व आहे. त्यांच्यासाठी भगवंतांच्या अंगातून येणारी जी कांती आहे, भगवंतांच्या शरीरातला जो प्रकाश आहे, तोच भगवंत आहेत असं ते समजतात. आणि दुर्भाग्यवश त्यांना भगवंतांच्या परम सत्याचं जे रूप आहे, भगवान रूप, ते त्याला समजत नाही. आणि त्यामुळे आपण त्याला द्वेष म्हणू शकत नाही, पण ते व्यक्ती जे आहेत हे ब्रह्मज्योतीपर्यंत जाऊन त्याच्यात लीन होतात, ते ब्रह्मवादी झाले. पण ही जी कॅटेगरी ना, जी द्वेष आणि भयाची जी कॅटेगरी आहे, ते व्यक्ती जे आहेत हे भगवंतांचं निरंतर स्मरण करतायत. ते द्वेष भावनेने करतात, भयापोटी करतायत, निगेटिव्ह त्यांचं ते थॉट प्रोसेस आहे, यांची जी विचार करण्याची जी सरणी आहे ती चुकीची आहे. पण स्मरण जे आहे भगवंतांचं, आणि त्यातही महत्वाची गोष्ट की ते व्यक्ती जे आहेत त्यांचा त्यांचा मृत्यू, त्यांचा वध जो आहे हा भगवंतांच्या हातून झालाय, आणि त्यांनी त्यांचे प्राण जे आहे ते भगवंतांना पाहत सोडलेले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीचा भगवंत स्वतः सांगतात, जेव्हा माझं स्मरण करणार आहे, माझं दर्शन करणार आहे, अशा वेळेस त्या व्यक्तीचा उद्धार होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे दोन प्रकार आहेत, एक आहे ब्रह्मवादी, जे ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतात, आणि दुसरे आहेत जे ज्यांचा भय किंवा द्वेषापोटी ते भगवंतांकडे स्मरण करतात आणि भगवंतांकडून त्याचा मृत्यू होतो. हे दोन्ही प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतात. जसं शिशुपालला भगवंतांनी त्याचा गळा कापल्यानंतर शिशुपालचा आत्मा जो आहे हा भगवंतात लीन झाला, भगवंतांच्या शरीरामध्ये लीन झाला. जेव्हा भगवंतांच्या शरीरात तो लीन झाला, म्हणजे भगवंतांची जी कांती आहे, जेव्हा भगवंतांचं जे ब्रह्मज्योत आहे, तिथे तो त्याला पोझिशन भेटली. थँक्यू ठीक आहे. प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. हरे अजून कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न? ठीक आहे, पुढे पाहूयात आपण. प्रभूजी, एक प्रश्न होता. हा, बोला. प्रभूजी, शिशुपाल आणि हे जी लोक आहेत, म्हणजे कंस नाही पण शिशुपाल, दंतवक्र ही जी लोक आहेत, इतर जय विजय आहेत, मग त्यांना बरोबर. ते जर त्यांच्या 3 याच्या नंतर ते परत भगवंताच्या धामाला गेले, असं पण कुठेतरी ऐकण्यात आहे. काय खरं आहे? बरोबर. त्या लिलेनुसार अगर जर पाहिला आपण, आता इथे प्रभूजी हे आपण तत्वची चर्चा करतोय. आपलं तत्व जे आहे, याची चर्चा जी आहे ही द्वेष भावना किंवा भयापोटी जे आहे त्यांचं काय झालं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिशुपालचा उद्धार कसा झाला याचं जेव्हा वर्णन करण्यात येतं, तो म्हणजे तो ब्रह्मज्योतीत लीन झाला. पण तो शिशुपाल जेव्हा भगवंतांकडून
म्हणजे जय विजय यांना जो शाप मिळाला होता, शिशुपाल आणि दंतवक्र जे आहेत हे भगवंतांचे नित्य सेवक आहेत. ते पुन्हा भगवंतांच्या सेवेमध्ये वैकुंठ धामात पोहोचणार आहेत. त्यांची जय विजयची त्यांची जी स्थिती आहे की त्यांचे जे काही शाप आहेत त्यात पूर्ण झाल्यानंतर ते नक्कीच ती स्थिती प्राप्त करणार आहेत. पण जेव्हा आपण हे तत्व समजण्याचा प्रयत्न करतो त्या तत्वानुसार शिशुपालचा जेव्हा भगवंतांकडून वध झाला त्यावेळेस शिशुपाल जो आहे हा ब्रह्मज्योतीमध्ये लीन झाला असं सांगण्यात आलं. ठीक आहे. ठीक आहे. अजून काही प्रश्न आहे? ठीक आहे, आपण पुढे पाहूयात. या संबंधी आपण सूर्यग्रह आणि सूर्यप्रकाश याचे उदाहरण पाहू शकतो. आपण सूर्यप्रकाशामध्ये स्थित आहोत याचा अर्थ आपण सूर्यग्रहावरती प्रवेश केला आहे असा होत नाही. म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये जर एखादा व्यक्ती लीन झाला तर याचा अर्थ असा होत नाहीये की तो सूर्यग्रहावरती त्याचा प्रवेश झालेला आहे. जे सूर्यकिरण आहे त्या सूर्यकिरणापर्यंत त्याचा जास्तीत जास्त त्याची पोहोच आहे. सूर्यग्रहावरचे तापमान हे सूर्यप्रकाशाच्या तापमानापेक्षा निराळे असते. ज्या मनुष्याने जेट विमानाने किंवा अंतराळात बसून सूर्यप्रकाशात प्रवास केला आहे त्याने सूर्यग्रहावर प्रवेश केला असे नव्हे. जरी सूर्यप्रकाश आणि सूर्यग्रह हे वास्तविक एकच असले तरीही त्यांच्यामध्ये भेद आहे. कारण एक शक्ती आहे आणि एक शक्तिमान आहे. सूर्य जो आहे हा शक्तिमान आहे आणि सूर्यप्रकाश जो आहे शक्ती आहे. कृष्ण जे आहेत हे शक्तिमान आहेत आणि कृष्णाच्या शरीरातून निघाली जी ज्योत आहे जी प्रकाश आहे ती म्हणजे शक्ती आहे. कंस आणि शिशुपाळ यांना परमसत्याची प्राप्ती झाली परंतु त्यांना गोलोक वृंदावन पात्र प्रवेश मिळाला नाही. निर्विशेषवादी आणि परमेश्वराचे सुख यांना भगवंतांवरील आकर्षणामुळे भगवत धामात मिळतो परंतु त्यांना वैकुंठ लोक अथवा भगवंतांच्या गोलोक वृंदावनात मात्र प्रवेश दिला जात नाही. एका राज्यात प्रवेश करणे आणि राज्याच्या राजवाड्यात प्रवेश करणे या दोन्ही गोष्टी सारख्या नसतात. एखादा व्यक्ती जर राज्यात प्रवेश केला म्हणजे तो राजवाड्यात प्रवेश केला असं नाही. राजवाड्यात प्रवेश केला म्हणजे वैकुंठ लोकात प्रवेश करण्यासारखं आहे. पण राज्यात प्रवेश करणं म्हणजे तो व्यक्ती जो आहे ब्रह्मज्योतीमध्ये. आता श्रील रूप गोस्वामी निर्विशेषवादी आणि सविशेषवादी किंवा भक्त हरे कृष्णा प्रभूजी, आवाज येत नाही. हा अचानक कट झाला होता, माहित नाही झाला मी कनेक्ट करत. तर निर्विशेषवादी आणि सविशेषवादी किंवा भक्त यांना प्राप्त होणाऱ्या सिद्धीमधील भेद स्पष्ट करीत आहे. साधारणपणे निर्विशेषवादी उपासक आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या द्वेष करणारे लोक यांना जेव्हा आणि जर आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली तर त्यांना केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्येच प्रवेश प्राप्त होतो. निर्विशेष तत्वज्ञानी हे एका अर्थाने परमेश्वराच्या शत्रूप्रमाणेच असतात, कारण परमेश्वराचा सरळ द्वेष करणारे आणि निर्विशेष या दोघांनाही केवळ ब्रह्मज्योतीच्या अव्यक्त तेजामध्येच प्रवेश दिला जातो. इथे प्रभुपाद जे आहेत हे निर्विशेषवादी जे आहेत त्यांना सुद्धा भगवंतांचं शत्रूप्रमाणेच तुलना केलेली आहे, कारण ते भगवंतांचं जे साकार सगुण रूप आहे त्याचा स्वीकार करत नाहीत. तेव्हा यावरून आपण असे समजले पाहिजे की हे दोघेही एकाच प्रकारात मोडित असतात. वास्तविकपणे निर्विशेषवादी हे परमेश्वराचे शत्रू असतात, कारण त्यांना परमेश्वराचे अतुलनीय ऐश्वर्य सहन होत नाही. आता असेही निर्विशेषवादी आहेत जे भगवंतांचं ऐश्वर्य सहन करू शकत नाही. ते स्वतःच्या देशवृत्तीमुळे सतत स्वतःला परमेश्वराच्या समान स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. हे श्री चैतन्य महाप्रभूंनी अशी घोषणा केलेली आहे की निर्विशेषवादी हे श्रीकृष्णांचे अपराधी आहेत. तथापि परमेश्वर इतके दयाळू आहेत की ते निर्विशेषवाद्यांसारखे आपल्या शत्रूंनाही आध्यात्मिक धावात प्रवेश करण्याची अनुमती देतात आणि त्यामुळे त्या निराकारवाद्यांना अव्यक्त ब्रह्मज्योती किंवा परमसत्याच्या निर्विशेष तेजामध्ये विलीन होता येते. तर भगवंत जे आहेत हे अतिशय कृपाळू आहेत. जरी त्यांनी जरी भगवंतांना स्वतःला भगवंतांच्या स्थितीवरती आणण्याचा प्रयत्न केला असला आणि शत्रुत्व जरी त्यांनी भगवंतांशी दाखवलं असेल तरी भगवंत कृपाळू आहेत. ते त्यांना जे आहे त्यांचं जे निर्विशेष
तेज आहे त्या तेजामध्ये ते विलीन होऊ देत. कधी कधी एखादा निर्विशेषवादी मनुष्य हळूहळू प्रगती करून भगवंतांच्या सविशेष धारणेपर्यंत प्रगती करू शकतो. भगवद्गीतेत याची पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अनेक जन्म आणि मृत्यू अनुभवल्यानंतर वास्तविक ज्ञान संपादन केलेला मनुष्य मला शरण येतो. अशा प्रकारच्या शरणागतीनंतर निर्विशेषवादाला वैकुंठ लोकापर्यंत उन्नत होता येते आणि तेथे तो भगवंतांसारखेच रूप प्राप्त करतो. असे मग निर्विशेषवादी जे आहेत हे ब्रह्मज्योतीमध्ये संतुष्ट न राहिल्यामुळे त्यांचं परत मनुष्य जन्म होतो किंवा ते पुन्हा त्यांचं ते भूतलावरती येतात आणि नंतर त्यांना पुन्हा भगवंतांची कृपा प्राप्त होईल, भगवद्गीतेचं अध्ययन होईल आणि त्यानंतर ते जे आहेत भगवंतांचं सुंदर साकार रूप सगुण रूप समजू शकतील आणि त्यानंतर भगवंतांचे जे वैकुंठ लोक असतात त्यांना तो तिथून उन्नत होऊ शकतो. तर बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की जे ब्रह्मवादी आहेत किंवा जे ब्रह्मज्योतीमध्ये आहेत त्यांना प्रत्येक वेळेस खाली यावंच लागतं का? याच्यावरती खूप विशेष चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेत सांगण्यात आलं आहे की ब्रह्मज्योतीत असताना सुद्धा तिथे त्यांच्यावरती जर विशेष कृपा झाली तर त्यांना तिथे जर त्या ज्ञानाच्या प्राप्ती झाली, भगवंतांच्या सगुण साकार रूपाची जर ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्यांचा उद्धार होतो आणि तिथूनच ते उद्धार होऊन वरती जातात. किंवा काही अशी परिस्थिती येते की त्यांना परत या भूतलावरती यावं लागतं आणि पुन्हा वैष्णव संघ वैष्णव कृपेमुळे भगवंतांच्या गुरुच्या कृपेमुळे त्यांना त्यांचा पुन्हा हळूहळू उद्धार होतो. हरे कृष्णा प्रभूजी. येस माताजी बोल. प्रभूजी, मग ते ब्रह्मरूपातून माघारी येतात निर्विशेषवादी आणि नंतर मग भगवद्गीतेचे नंतर भक्ती करून ते वैकुंठात जातात. मग तिथून येतात का परत ते माघारी? नाही ना? हो हो, तिथून ते पुन्हा भूतलावरती येतात. जास्तीत जास्त वेळ ब्रह्मज्योतीत लीन झालेले हे जे ब्रह्मवादी आहेत हे संतुष्ट न राहिल्यामुळे, कारण जीवात्मा जो आहे हा जिवेर स्वरूप आहे, कृष्णेर नित्यदास त्याचं हे स्वरूप आहे आणि एक दास स्वरूपात त्याने काहीतरी भगवंतांची सेवा करावी ही त्याची जीवात्म्याची एक आंतरिक इच्छा असते. पण ती इच्छा पूर्ण न होत असल्यामुळे तो पुन्हा भूतलावरती येतो. काही त्यातले प्रभुपाद बऱ्याच वेळा सांगतात असे बरेचसे ब्रह्मवादी जे आहेत हे या भूतलावरती येतात आणि काहीतरी मानव सेवा करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर त्यांना पुन्हा भगवत कृपा प्राप्त होते, गुरुकृपा प्राप्त होते आणि मग ते भगवंतांच्या वैकुंठ धामामध्ये पुन्हा त्यांचा प्रवेश होतो. पण हे मानव सेवा करून समाजसेवा करून ते पुन्हा त्यांना भक्तिमय सेवा ही करावीच लागते भगवंतांची आणि त्यानंतरच त्यांना वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. त्यामुळे आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपल्याला हे एवढं उत्तम ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. ब्रह्मांड पुराणात, ठीक आहे माताजी, अजून काही प्रश्न? नाही प्रभूजी, ठीक आहे, थँक्यू. ब्रह्मांड पुराणात असं म्हटले आहे की ज्याने भौतिक प्रदूषणापासून मुक्ती प्राप्त केली आहे आणि ज्या असुरांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी ठार केले आहे त्यांना ब्रह्मतेजात सामावून घेतले जाते आणि त्यानंतर ते परमव्योमातील ब्रह्मज्योतीस निवास करतात. हे परमव्योम आणि आध्यात्मिक आकाश या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे आणि भगवद्गीतेतही अशी पुष्टी करण्यात आलेली आहे की या भौतिक आकाशापलीकडे एक चिदाकाश आहे. परमेश्वराचे शत्रू आणि निर्विशेषवादी यांना या ब्रह्मतेजामध्ये प्रवेश देण्यात येत असेल, परंतु कृष्ण भावना मात्र अगदी शेवटपर्यंत म्हणजे आध्यात्मिक लोकांमध्ये किंवा आध्यात्मिक ग्रहांमध्ये प्रवेश दिला जातो. शुद्ध भक्तांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांविषयी स्वाभाविक प्रेम विकसित केल्यामुळे त्यांना या आध्यात्मिक ग्रहलोकात प्रवेश दिला जातो आणि त्या ठिकाणी ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या संगतीत दिव्य आनंदाचा लाभ घेतात. तर ब्रह्मवादी आणि भक्त यांच्यातला फरक सांगण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारे भगवंतांचे भक्त जे आहेत हे भगवंतांच्या आध्यात्मिक धामात प्राप्त करतात आणि दिव्य आनंदाचा लाभ घेतात. श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदातील 27 अध्यायातल्या 23व्या श्लोकात मूर्तिमंत वेद परमेश्वरांना प्रार्थना करताना असं म्हणतात, हे प्रभो, योगीजन तुमच्या एकदेशीय स्थित रूपावरती ध्यान करतात व त्यामुळे त्यांना अव्यक्त ब्रह्मज्योतीत विलीन होण्याचे आध्यात्मिक पूर्णत्व प्राप्त होत असते. शत्रुत्वाने तुमच्याशी संबंध ठेवण्याच्याही तेच पूर्णत्व ध्यानक्रिया केल्याविनाही प्राप्त होत असते. तुमच्या सर्पाकृती भुजांनी आलिंगित झालेल्या गोपींना कामुक वृत्ती असूनही तेच पूर्णत्व प्राप्त झाले आहे.
आणि आमच्याविषयी सांगायचे तर आम्ही विविध वैदिक शाखांचा अधिकार असणारे देवतागण असल्यामुळे आमच्या गोपींच्याच चरणचिन्हांचे अनुसरण करू इच्छितो. आणि या प्रकारे आम्ही हे पूर्णत्व प्राप्त करण्याची आशा ठेवून आहोत. यामधील तेच पूर्णत्व या शब्दाचा अर्थ आपण पूर्वी दिलेल्या सूर्य आणि सूर्यप्रकाशाच्या उदाहरणाप्रमाणे समजला पाहिजे. निर्विशेषवादी साधक सूर्यप्रकाशाच्या सारख्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात, तर पूर्ण पुरुषोत्तम प्रेम करणारे भक्त जे आहे हे गोलोक वृंदावन नामाच्या सर्वोच्च ग्रह लोकात प्रवेश करतात. तर आता आपण जेव्हा पाहत होतो, आपण दोन प्रकार पाहिले की कामरूप आणि दुसरा आहे संबंध भक्ती. संबंध रागात्मिका भक्ती आणि कामरूप रागात्मिका भक्ती. तर याच्यामध्ये जे जे भक्त जे आहेत हे अं, जे द्वेष आणि भय या स्तरावरती असतात, हे जे आहेत ह्यांच्याबद्दल आपण पूर्णपणे चर्चा केली. आणि दुसरे जे आहेत जे म्हणजे द्वेष भय आणि हे जे राजा जे आहेत त्यांच्या सर्वांची आपण चर्चा केली. पण दुसरे जे व्यक्ती आहेत जे भगवंतांची भक्ती जी आहे ही खास करून ब्रजगोपींबद्दल चर्चा करण्यात आली आहे की ज्यांची भक्ती जी आहे ही कामवासनेतून निर्माण झाली. तर ही कामवासना जी आहे ही भौतिक कामवासना नाहीये, ही आध्यात्मिक कामवासना आहे. ह्या आध्यात्मिक कामवासनेमध्ये कृष्णाच्या इंद्रियांना सुख देणं हेच परमध्येय आहे. जेव्हा भौतिक कामवासना येते त्याच्यामध्ये स्वतःच्या इंद्रियांना भोग कसा प्राप्त होईल, इंद्रिय भोग कसा करता येईल, याच गोष्टीचा विचार केला जातो. पण ज्या गोपींचं जे भक्ती जी आहे, गोपींचा जी रागात्मिका भक्ती आहे, ती भक्ती जी कामानुग म्हणू शकतो आपण रागात्मिका भक्ती आहे, ही भक्ती जी आहे याच्यामध्ये ती विशेष आहे. ती कुठल्याही द्वेषा किंवा भयाच्या पोटी निर्माण झालेली नाहीये. आणि त्यामुळे या ही जी भक्ती आहे ही विशेष आहे, याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याच प्रकारे जे भगवंतांशी संबंध बनवलेला आहे. आता आपण पाहतोय काम आणि संबंध यातले दोन प्रकार पाहतोय. एक आहे कामरूप आणि दुसरं आहे संबंध रूप. आता कामरूप आणि संबंध रूप जे आहेत याच्यामध्ये काय काय येतं? एक तर कामवासनेने प्रेरित केलेलं प्रेम. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे भगवंतांशी संबंध बनवले. जे ब्रजवासी जे आहेत त्यांना, जे वृंदावनवासी आहेत त्यांनी भगवंतांशी संबंध बनवले, त्यामुळे ती संबंध रूप भक्ती झालेली आहे. त्यानंतर काही असे आहेत जे भगवंतांशी स्नेह करतात, म्हणजे पांडव जे आहेत हे भगवंतांशी प्रेममय संबंध ठेवतात. त्यानंतर त्या पुढचे जे आहेत हे वैधी साधना भक्त आहेत. आता याच्यामध्ये जेव्हा चर्चा केली जाते तर त्याच्यामध्ये आपण सध्या रागात्मिका भक्तीची चर्चा करतोय. तर ह्यामध्ये एक विशेष गोष्ट समजणे की जे स्नेह आणि वैधी साधना भक्तीचे स्तरावरती जे आहेत हे रागात्मिका भक्त नाहीत. रागात्मिका भक्त म्हणजे जे ब्रजवासी आहेत ते रागात्मिका भक्ताच्या स्तरावरती आहेत. त्यांच्यामध्ये काम आणि संबंध हे दोन महत्वाचे भाग आहेत. तर त्यामुळे जेव्हा आपण पाहिलं की कोणते कोणते व्यक्ती भगवंतांना प्राप्त करू शकतात, याचं जेव्हा सातव्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकातल्या 31व्या पहिल्या अध्यायातल्या 31व्या श्लोकाची चर्चा केली आहे, नारद मुनी आणि युधिष्ठिर महाराजांची जी चर्चा आहे ते 6 प्रकार सांगतात. 6 प्रकारचे व्यक्ती भगवंतांना प्राप्त करू शकतात: काम, भय, द्वेष, संबंध, स्नेह आणि वैधी भक्ती. या 6 प्रकारांमध्ये जे द्वेष आणि भय आहे हे ब्रह्मज्योतीमध्ये जातात, त्यांना भक्तीच्या तुलनेत येत नाहीत. त्यानंतर जे रागात्मिका भक्त आहेत त्यांचा जो संबंध आहे तो काम किंवा संबंध याच्याबद्दल आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत हे रागात्मिका भक्त नाही, यांना ऐश्वर्या भक्ती असं म्हटलं जातं. आणि ती ऐश्वर्य भक्तीचं उदाहरण आहे ते म्हणजे स्नेह. त्याच्यामध्ये पांडवांचं उदाहरण दिलं जातं. किंवा जे वैधी साधना भक्ती करणारे म्हणजे नारद मुनींचं उदाहरण त्याच्यामध्ये दिलंय, जे विधिविधानांचं पालन करून रागानुक स्तरापर्यंत पोहोचतात. तर थोडक्यात समजायचं म्हणजे भगवंतांची प्राप्ती करण्याचे 6 प्रकारचे लोक सांगितले जे भगवंतांची प्राप्ती करतात. त्याच्यामध्ये द्वेष आणि भय जे आहे हे भक्तिमय कार्यात मोडले जात नाहीत, तरीही ते ब्रह्मज्योतीमध्ये लीन होतात. त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे रागात्मिका भक्ती. त्या रागात्मिका भक्तीमध्ये 2 प्रकार आहेत, ती म्हणजे कामरूप रागात्मिका भक्ती आणि संबंध रूप रागात्मिका भक्ती. आणि त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे
वैधी साधना भक्ती किंवा ज्याला आपण रागानुगा साधना भक्ती सुद्धा म्हणू शकतो, जेव्हा त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये ती कृष्णाप्रती आसक्ती निर्माण होते. तर रागानुगा भक्ती जी आहे, रागानुगा म्हणजे राग अनुगा. आपण पाहिलं रागात्मिका शब्द, रागात्मिकाचा जो अर्थ पाहिला आपण. राग म्हणजे भगवंतांप्रती अतिशय तीव्र नैसर्गिक प्रेम, आसक्ती जी आहे त्याला राग असं म्हटलेलं. आणि अशी रागाची भक्ती जी आहे, जी ब्रजवासींकडून केली जाते, त्याला रागात्मिका भक्ती म्हणलं जातं. आणि अशा रागात्मिका भक्तीचं अनुसरण करणारे म्हणजे रागानुग भक्त असं म्हटलं जातं. तर अशा ब्रजवासींच्या प्रेमाचं अनुगमन करणारे रागानुग भक्त आहेत. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे वैधी भक्तीचं वर्णन केलेलं नाहीये. हा जो स्तर आहे, रागात्मिका स्तर जो आहे, हा भगवंतांप्रती एवढं इंटेन्स प्रेम आहे, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं ज्ञान, तपश्चर्या, योग साधना येत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्तही काही भक्त आहेत, जे अर्जुन आहे, पांडवाज आहेत किंवा नारद मुनी आहेत. हे भक्त जे आहेत, यांचंही भगवंतांप्रती तीव्र प्रेम आहे, पण ते रागात्मिका भक्तीसारखं नाहीये. त्यामुळे त्यांचं प्रेम जे आहे हे नियमांनी बांधलेलं आहे. त्यांचं प्रेम जे आहे हे भगवंतांप्रती काहीतरी विधिविधानांनी बांधलंय. त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत जी आहे ती काही साधना आहे, आणि त्यामुळे त्याला रागानुग साधना भक्ती असं म्हणण्यात येतं. काही कन्फ्युजन आहे? कोणाला काही प्रश्न आहे? समजतंय? रागानुग भक्ती परत एकदा सांगा ना. ओके. तर रागानुगा भक्तीचे दोन प्रकार आहेत. आपण दोन प्रकारचे डेफिनेशन समजू. एक पहिली गोष्ट म्हणजे राग अनुग, म्हणजे जे भगवंतांप्रती आसक्त आहेत, भगवंतांप्रती त्यांचं भक्तिमय प्रेम आहे, भक्तिमय आकर्षण आहे, अशा व्यक्तींचं अनुगमन करणारी भक्ती म्हणजे रागानुग भक्ती. या रागानुभक्तीमध्ये आपण दोन प्रकारे समजू शकतो. एक आहे रागात्मिक भक्त आणि एक आहे साधना भक्त. त्याच्यामध्ये रागात्मिका भक्त जो आहे हा भगवंतांप्रती कसलेही विधिविधान, नियम ह्याच्या गोष्टीचं पालन करत नाही. त्याला ज्ञान, तपश्चर्या किंवा कसल्याही प्रकारच्या योग साधनेची गरज पडत नाही, कारण त्याने हे पूर्वीच केलेलं आहे. आणि त्यामुळे ब्रजवासींचं खास उदाहरण दिलंय, कारण भगवंतांशी ब्रजवासींचा तो संबंध आहे, किंवा ब्रजगोपी जे आहे त्या भगवंतांशी तशा प्रकारचं त्यांचं कॉन्ज्युगल लव्ह आहे, म्हणजे विशेष प्रेम आहे. ते एका प्रियकर आणि प्रेयसीमध्ये असतं तशा प्रकारचं एक विशेष प्रेम. त्यामुळे त्या भक्तांचं अनुगमन करून केलेली भक्तीला रागानुगा भक्ती म्हणतात. ते स्पॉन्टेनियस लेवल आहे, ते अतिशय नैसर्गिक आणि वेगळं प्रेम आहे. हे एक रागानुगा भक्ती झाली. दुसरी रागानुगा भक्ती जी आहे, ज्याच्यामध्ये आपण जे 6 प्रकार पाहिले त्याच्यामध्ये स्नेह आणि वैधी भक्ती यांचं वर्णन करण्यात आलं. ते स्नेह आणि वैधी भक्तीवाले व्यक्ती म्हणजे त्यांचं भगवंतांप्रती प्रेम आहे, स्नेह आहे त्यांचं. त्यांनीही तो स्तर एक गाठलेला आहे जिथे भगवंतांशिवाय त्यांना दुसरं काहीच वाटत नाही, भगवंतच त्यांचे सर्वस्व आहे. पण त्यांच्या जीवनामध्ये ऑ अँड रेव्हरन्स आहे, काहीतरी सन्मान आहे भगवंतांप्रती, काहीतरी नियम आहेत, काही कसल्या प्रकारचा एक आदर आहे. आणि त्यांचा जो भगवंतांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, भगवंतांकडे पाहण्याचा जो तो कल आहे, जो ब्रजवासींसारखा नाहीये. आणि त्यामुळे त्याला रागानुग साधना भक्ती असं म्हटलं जातं. तर एक आहे रागात्मिका भक्ती, दुसरी आहे ती म्हणजे रागानुग साधना भक्ती, किंवा त्याला हरे आपण कृष्ण वैधी प्रभूजी. साधना. हरे कृष्ण. हा प्रभूजी, याचं उदाहरण येस माता. पाहायचं म्हणलं तर काय बघू शकतो आपण? म्हणजे कोण उदाहरण म्हणून बघू शकतो, जसं उदाहरण आपण नवविधा भक्ती. हम्म. आता उदाहरण सांगायचं म्हणजे रागात्मिका भक्त आहे, त्याचं उदाहरण स्पष्ट आहे आपल्याला. एक आहे कामरूप रागात्मिका भक्त आणि दुसरा आहे संबंध रूप रागात्मिका भक्त. कामरूप हा, रागात्मिका भक्तामध्ये फक्त ब्रजगोपी येतात, अच्छा, ओके. हा, आणि संबंध रूप रागात्मिका भक्तामध्ये यशोदा, आनंद महाराज, गोपमित्र, कारण त्यांचं ओके. भक्तांप्रतीचं प्रेम विशेष आहे. जसं मी पंतप्रधानांचं उदाहरण दिलं होतं, त्यात पंतप्रधानांच्या खांद्यावरती बसणारा मुलगा जो आहे, हा. तसं ब्रजवासींच्या किंवा ब्रजगोपांचं किंवा ब्रज बाकीचे ब्रजवासी आहेत त्यांचं भगवंतांशी प्रेम आहे. जरी त्यांना हम्म. माहिती आहे की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, ते 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 निम्न आहे, ते नगण्य आहे. त्यांच्यासाठी ते प्रेम जो आहे हा अतिशय वरच्या स्तरावर. अच्छा, ओके. हा, हा. दुसरे भक्त आहेत ज्यांना आपण म्हणू शकतो की रागानुग साधना भक्त आहेत. आता हा रागानुग साधना भक्त जो आहे, हाही काहीतरी एक नॉर्मल नाहीये, आपल्यासारखा नाहीये. आपण कोण आहे? वैदिक साधना भक्त आहे.
आपल्याला विधिविधानांचं साधनेचं पालन करत आपण भक्त बनण्याचा प्रयत्न करतो. पण रागानुग साधना भक्त जो आहे तो, ज्याच्यामध्ये पांडव असू शकतात, ज्याच्यामध्ये नारद मुनींचं उदाहरण दिलेलं आहे, हे जे आहेत हे भगवंतांना, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, त्यांचा आदर सन्मान करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो फार उच्च स्तरावर, किंवा जे लक्ष्मीनारायणांची पूजा करणारे भक्त आहेत, हे जे आहेत हे वैधी साधना भक्तीमध्ये, किंवा ज्याला आपण रागानुग साधना भक्तीमध्ये येणारे भक्त आहेत असं समजू शकतो. ठीक आहे. येस प्रभूजी, समज. अजून काही कोणाला विचारायचं आहे? ठीक आहे. पुढचा पॅराग्राफ वाचूयात आपण. गोपीच्या कामभावाचा कोणत्याही प्रकारचा मैथुन क्रियेशी काही संबंध नाही. रूप गोस्वामी या ठिकाणी स्पष्ट करतात की काम इच्छा म्हणजे भक्तांची श्रीकृष्णांशी विशिष्ट वृत्तीने संग करण्याची इच्छा होय. पूर्णावस्थेत प्रत्येक भक्ताला भगवंतांविषयी एका प्रकारचे स्वाभाविक आकर्षण असते. कधी कधी आकर्षणाला त्या भक्ताची काम इच्छा असे म्हटले जाते. हा काम म्हणजे भगवंतांच्या काही विशिष्ट रूपांमध्ये सेवा करण्याची भक्तांची मनातील अतीव इच्छा होय. वरकरणी असे भासेल की हा काम म्हणजे भगवंतांचाच उपभोग घेण्याची इच्छा आहे, परंतु वास्तविकपणे असे घडते की या रूपात तो भक्त श्रीकृष्णांची विशिष्ट प्रकारे सेवा करण्याची इच्छा करतो. उदाहरणार्थ, एक भक्ताला गोपबालक होऊन मित्ररूपाने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा संग करावा असे वाटू शकते. त्याला असे वाटेल की ज्यावेळी भगवंत श्रीकृष्णाचे गायी चारत असतात त्यावेळी मी त्यांचं सहाय्य करावे. त्या ठिकाणी कोणालाही असे वाटेल की या इच्छेमागे भगवंतांच्या संगतीचा आनंद घेण्याची इच्छा आहे, परंतु वास्तविकपणे ते सहज प्रेम आहे, कारण यामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य गायीचे पालन करत असताना त्यांची सेवा करण्याची त्याची इच्छा आहे. कामरूप. आता हे जो आपण उदाहरण पाहिलं हे संबंध रूप भक्तीचं उदाहरण आहे. आता आपण पाहतोय कामरूप. भगवंतांची सेवा करण्याची ही अति इच्छा दिव्य व्रजधामात प्रकट होते व त्या ठिकाणी ती विशेष करून गोपींमध्ये प्रकट होत असते. गोपिकांचे भगवान श्रीकृष्णांचे प्रेम इतके उदात्त आहे की कधी कधी आपल्या समजुतीसाठी ते स्पष्टीकरण काम इच्छा म्हणून केले जाते. आपल्याला समजण्यासाठी ती काम इच्छा म्हणून सांगितलं जातं. श्री चैतन्य चरितामृतकार कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी काम इच्छा आणि सेवाभाव यांच्यातील भेद अशा प्रकारे स्पष्ट केला आहे. हे महत्वाचं आहे. स्वतःच्या वैयक्तिक सुखाकरिता केलेली इच्छा म्हणजे काम आणि भगवंतांच्या इंद्रतृप्तीच्या तुष्टीकरिता केलेली इच्छा म्हणजे दिव्य काम होय. या भौतिक जगतात एखादा प्रेमी प्रेमिकेच्या इंद्रियांची तृप्ती करण्याची इच्छा करतो. अशा प्रकारची वृत्ती मुळी अस्तित्वातच नाही. वस्तुतः या भौतिक जगतात प्रत्येक मनुष्याला आपल्या वैयक्तिक इंद्रिय तृप्तीमध्येच रस असतो. गोपींना मात्र केवळ भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याची एकमेव इच्छा असते व याविना त्यांना इतर काहीही नको असते. आणि अशा प्रकारचे उदाहरण या भौतिक जगातात कोठेही आढळत नाही. म्हणून गोपींच्या श्रीकृष्णावरील भावप्रेमाला कधी कधी विद्वान लोक भौतिक जगातील काम इच्छा स्पष्ट करतात, परंतु हे स्पष्टीकरण आपण शब्दशः स्वीकारता कामा नये. दिव्य प्रेमाची स्थिती समजावून सांगण्यासाठी विद्वानांनी केलेला हा एक प्रयत्न आहे. तर गोपींचं जे प्रेम आहे याला आपल्या भौतिक स्तरावरती आणू नये, ते अतिशय दिव्य आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे. उद्धवासारखे महान भक्त भगवंतांना भगवान श्रीकृष्णांचे अत्यंत निकटचे मित्र आहेत आणि ते देखील गोपींच्या चरणचिन्हांचे अनुसरण करू इच्छितात. म्हणून गोपींचे श्रीकृष्णावरील ते प्रेम हे निश्चितच भौतिक काम वासना नव्हे, अन्यथा उद्धवासारख्या त्यांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करण्याची अभिलाषा का व्हावी. याचे दुसरे उदाहरण म्हणजे स्वतः भगवान श्री चैतन्य महाप्रभू संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर ते स्त्रियांचा संग टाळण्यासंबंधी अतिशय दक्ष होते, परंतु त्यांनी देखील असेच शिकवले आहे की भगवान श्रीकृष्णाचे पूजन करण्यासाठी गोपिकांनी अवलंबलेल्या मार्गापेक्षा इतर कोणताही मार्ग श्रेष्ठ नाही. म्हणून गोपिकांनी जणू काही कामवासनेने प्रेरित होऊन भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यासारखे वरकरणी भासत असेल तरी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी मात्र त्यांच्या उपासना पद्धतीची स्तुती केली आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो
गोपीर भरतूर पदकमलयोर दास दासानुदास हा आपला भाव आहे. गोपींच्या चरणचिन्हांचे पालन करत आपल्याला पुढे जायचं आहे. या आणि हे जे आहे याचं विश्लेषण जे आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी केलंय. आता चैतन्य महाप्रभूंच्या संन्यास आश्रमामध्ये ते फार काळजीपूर्वक राहायचे की स्त्री संग कसाही होणार नाही. पण तेच चैतन्य महाप्रभू स्मरण कोणाचं करतायत? एक स्त्रियांचंच करतायत. म्हणजे त्या महान गोपींचं स्मरण करतायत ज्यांनी ह्या कामरूपा रागात्मिका भक्तीद्वारे आपल्या समोरांसमोर एक उत्कृष्ट उदाहरण दाखवलंय, ज्याच्याद्वारे आपण भगवंतांवरती प्रेम करू शकतो. या वस्तुस्थितीचा अर्थ असा की जरी गोपिकांचे श्रीकृष्णाविषयीचे आकर्षण कामुक भासत असले तरी त्यांच्या त्यात भौतिकतेची किंचितही छटा नाही. जोपर्यंत एखादा मनुष्य पूर्णपणे दिव्य स्थिती प्राप्त करीत नाही तोपर्यंत तो गोपीच्या श्रीकृष्णांशी असणारा संबंध समजू शकत नाही. कधी कधी हा संबंध साधारण युवक युवतीच्या व्यवहाराप्रमाणे भासत असल्यामुळे चुकीने त्याला भौतिक जगतातील मैथुनांप्रमाणे समजले जाते. दुर्दैवाने या लोकांना गोपी आणि श्रीकृष्णाच्या प्रेमसंबंधाचे दिव्य स्वरूप समजत नाही. ते असा ग्रह करतात की हा एक भौतिक व्यवहार आहे आणि म्हणून ते या संबंधी कधी कधी अतिशय कामुक स्वरूपाचे चित्र आधुनिक पद्धतीने रेखाटतात. या उलट कुब्जेच्या कामवासनेला मात्र विद्वानांनी कामप्राय इच्छा असे म्हटले आहे. आता कुब्जा जी आहे तिने सुद्धा भगवंतांकडे आकर्षित जेव्हा झाली होती तिची कामवासना जागृत झाली होती. पण ही कामवासना जी आहे ही गोपींच्या प्रेमापेक्षा वेगळी आहे. कुब्जा एक कुबडी स्त्री होती. तिला देखील भावुक प्रेमापोटी भगवान श्रीकृष्णांची भेट घेण्याची इच्छा होती. परंतु तिची ही श्रीकृष्णांकरिता असली इच्छा ही जवळजवळ भौतिक होती आणि म्हणून तिच्या प्रेमाची गोपींच्या प्रेमाशी तुलना करता येत नाही. तिच्या प्रेमाला कामप्राय किंवा जवळजवळ गोपींच्या प्रेमासारखी इच्छा असे म्हटले जाते. तर गोपींच्या प्रेमासारखी जी इच्छा तिने व्यक्त केली, पण गोपींचं प्रेम जे आहे हे अतिशय विशेष आहे आणि त्यामुळे कुब्जेने जरी कामवासने भगवंतांकडे पाहिलं तरी त्यात कामवासनेत कुठेतरी भौतिक रस होता आणि त्यामुळे ती कामवासना ती भगवंतांच्या कामरूप रागात्मिका भक्तीमध्ये मोडली जात नाही. गोपींचं जे प्रेम आहे तेच फक्त कामरूप रागात्मिका भक्तीमध्ये मोडले जाते. हरे कृष्ण. हे प्रश्न आहे कोणाचा? समजतंय ना सर्वांना? हो प्रभूजी. अच्छा, चालेल. आपण इथे विराम देऊ. धन्यवाद. उद्या आपण पुन्हा भेटतोय आणि परवा 22, 23, 24, 25 परवा संध्याकाळीही वेळ असेल तर आपण नक्कीच भेटूयात. परवाचं कळवेल मी उद्या. त्यानंतर भक्त आपले बरेचसे बिझी होणार आहेत कारण बऱ्याचशा भक्तांची आता दीक्षा होणार आहे. ज्या ज्या भक्तांची दीक्षा होणार आहे त्यांचं अभिनंदन. आणि त्यानंतर आपण मग ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत नक्कीच आपला पूर्ण सिलेबस कंप्लीट करूया. हरी बोल. प्रभूजी तुम्ही Yes. आमच्यासाठी प्रार्थना करा. नक्कीच नक्कीच. मला फार आनंद झाला प्रार्थना केली की सगळं व्यवस्थित. अरे बोल. सगळ्या म्हणजे हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रभूजी. प्रेयर करा आमच्यासाठी थोडे.